नागपंचमी जवळ आलेली आहे, तर नागपंचमीसाठी नैवेद्य म्हणून आपण उकडीचे कानवले कसे करायचे ते आज बघणार आहोत. नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. उकडीचे कानवले करण्यासाठी येतं ओलं खोबरं घेतलेलं आहे, एक नारळ फोडून घेतलेला आहे. आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे खिसूही शकता. आता हे बारीक केलेलं खोबरं आहे, पाण्याचा वापर न करता बारीक करून घ्यायचं आहे. थोडं जास्त वेळ फिरवायचं जेणेकरून हे बारीक होईल. कढईमध्ये आता हे गरम करायला ठेवलेलं आहे खोबरं. तर यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे, एक 2 ते 3 चमचे. लागेल तसं तुपाचा वापर करायचा आहे. तूप घातल्याने काय होतं, याला छान अशी चव येते. तर जे आपण सारण बनवणार आहे त्यासाठी खोबऱ्याला हलवून घ्यायचं आहे. खाली चिटकण्याची भीती असते, त्यामुळे सतत हलवा. तूप घातल्यानंतर खाली चिटकणार नाही. 2 ते 3 मिनिट याला मस्त असं भाजू द्या, जेणे एक खमंग वास सुटेल. छान असं भाजलं गेलं, याचा चटचट करणारापणा कमी झाला की याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. गूळ चवीनुसार घालू शकता. तुम्हाला कसं कमी जास्त गोड लागतं त्यानुसार गूळ घालायचा आहे. तुम्हाला जर खूपच जास्त गोड लागत असेल तर गूळ घातल्यानंतर 1 चमचा साखर टाका, जेणेकरून खूप जास्त गोडवा वाढेल. सारण करताना आपण जर यामध्ये गूळ वापरला ना, तर याला खूप छान चव येते साखरेपेक्षाही. तर गुळाला छान असं वितळू द्यायचं आहे. एक 3-4 मिनिट लागतात. छान कंटिन्यू याला हलवून घ्यायचं आहे. याला 4 ते 5 मिनिट परतल्यानंतर गूळ पूर्ण विरघळला गेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला वेलची व जायफळची पूड टाकायची आहे, ज्याने छान वास येतो. तर याला परत एकदा हलवून घ्यायचं. गुळामुळे याला एक जबरदस्त कलर आलेला आहे. तर आपलं हे सारण रेडी झालेलं आहे. आता याला सेपरेट असं काढून घ्यायचं आहे. हेच सारण तुम्ही मोदकासाठी पण वापरू शकता. तर आपले सारण तर रेडी झालेलं आहे. आता आपण कणिक तयार करून घेणार आहे. त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे व रेग्युलर आपण जसं मळून घेतो तसंच मळून घ्यायचं आहे. थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे आपली कणिक तयार झालेली आहे ऑलमोस्ट. तर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वरून, जेणेकरून ही मऊ राहील व लगेचच तुम्ही आता याचे कानवले करायला घेऊ शकता. तर याला तेल लावल्यानंतर याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत व जसे आपण पुरी लाटतो त्याच पद्धतीने छोटे छोटे पानं लाटायचे आहेत, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर कानवले करता येतील. तर ते पाहू शकता लहान लहान गोळे केलेले आहेत. तेलाच्या हाताने करायचे म्हणजे ते चिटकत नाहीत बिलकुल. तर आपण एकदमच सगळे गोळे करून तयार ठेवू शकता व त्याच्यानंतर हळूहळू कानवले करायला घ्यायचे आहेत. ते मी थोडी पानं लाटून घेतलेली आहेत. आता याच्यावर मी सारण घालणार आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त सारण घालू शकता किंवा कमी गोड खायचं असेल तर कमी सारण घाला व अशा पद्धतीने मिटवून घ्यायचं आहे कानवल्यांना. याचे तुम्ही मोदकही करू शकता. थोडंसं दाबायचं आहे. आता आपल्याला हे कानवले उकडायचे आहेत. तर उकडण्यासाठी आपण एखादं मोदक पात्र असतं घरामध्ये किंवा उकड पात्र असतं, तर त्याला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून ते खाली चिटकणार नाही. इथे मी सगळे कानवले आहेत ते मिटवून घेतलेले आहेत हळूहळू. व आता मोदक पात्रामध्ये हे कानवले आपल्याला लावून घ्यायचे आहेत. गरम पाणी करायला ठेवायचं आहे व त्याच्यावर हे मोदक पात्र ठेवून याला मस्त अशी उकड काढून घ्यायची आहे. जास्त वेळ लागत नाही, एक 5 ते 7 मिनटामध्ये याला मस्त अशी उकड निघते. तर इथे झाकून ठेवलेलं आहे हे उकडण्यासाठी. एक 5 मिनटानंतर पाहू शकता मस्त असे आपले कानवले तयार झालेले आहेत. गरमागरम कानवले खायला खूप जबरदस्त लागतात. नागपंचमीला मानाचा नैवेद्य आहे कानवल्याचा. तर यंदाच्या नागपंचमीला हा नैवेद्य नक्कीच करून पहा. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये तर आवर्जून हा नैवेद्य दाखवला जातो. त्याचसोबत वरण भात किंवा दूध किंवा लाह्या ह्याचाही नैवेद्य दाखवला जातो. सगळे हे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, नक्कीच चेक करा. आणि कोणता तुम्हाला नवीन व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. कशी वाटली ही कानवल्याची रेसिपी नक्की सांगा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.